तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो कशी आहात? तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत ऑगस्ट महिन्यात कांद्याला काय दर मिळतील, परिस्थिती काय राहील वाचा सविस्तर. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला फायदा होईल की तुम्हाला असेच नवीन नवीन प्रकारचे दरांचे भाव, त्यानंतर पीक विमा, अनुदान, कर्जमाफी या प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो चला पुढची माहिती बघूया. बाजारातील मागणीतील घट, साठवणुकीच्या मर्यादा आणि प्रक्रियेचा अभाव, नाफेड अन NCCFला कांदा खरेदी मिळालेल्या थंड प्रतिसादात कांदा निर्यातीत आडमुठे धोरण या कारणांमुळे कांदा भावात कमालीची घसरण झाली आहे. दुसरीकडे दक्षिणेसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच NCCF व नाफेडचा कांदा एकाच वेळी बाजारात नेणार असल्याचे बफर स्टॉक उपलब्ध होईल. यामुळे कांद्याच्या भावात अजून घसरण होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. ज्यामुळे कांद्यावरील प्रोत्साहन राशी वाढवण्यासाठी सरकारवर दबाव वाढला आहे. सध्या दक्षिणेतील कांद्याने स्थानिक बाजारात मुंगीच्या पावलांनी एंट्री केली आहे असून हा कांदा तेथील संपूर्ण बाजारपेठ काबीज करेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला तिकडे मागणी राहणार नसल्याचे चित्र आहे. परिणामी आपल्याकडील कांद्याचे भाव अजून गडगडण्याच्या भीती आहे. दुसरीकडे नाफेडची कांदा खरेदी बंद होणार असल्याची चर्चा कांदा बाजारात सुरू असून नाफेडच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्यांचा इन्कार केला आहे. कांद्याची साठवणूक पण पुढे भावाचे काय? नाफेडचे राज्यातील 22 कांदा खरेदी केंद्र असून सुरू असल्याची माहिती नाफेडचे शाखा व्यवस्थापक RM पटनायक यांनी दिली. कांद्याला सरासरी फक्त 1300 ते 1400चा भाव मिळत आहे. अनेक शेतकरी भावात वाढ होईल या आशेवर असून ते चाळीत कांदा साठवून ठेवत आहे. त्यामुळे इकडे नाफेड NCCFच्या कांदा खरेदी केंद्रावर शुकशुकाट आहे. पण दक्षिणेसह महाराष्ट्रातील या 44 कांद्यावरील 3 लाख टन कांदा एकाच वेळी बाजारात आला तर भाव अजून गडगडू शकतात. तज्ज्ञ काय म्हणतात? कांदा उत्पादन व निर्यात एक क्षेत्रातील तज्ज्ञांची चर्चा केली असता पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये बाजारात कांद्याचा बफर स्टॉक असल्यावर कांद्यावरील प्रोत्साहन राशी कमी करण्याचे हाच एकमेव उपाय कांद्याच्या भाववाढीसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले की या कारणांमुळे याचा व्यापाऱ्यावरही गंभीर परिणाम होईल. ज्यामुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत होऊन कांद्यावरील निर्यात प्रोत्साहन राशी 1.9% आहे ती 5.5% करावी. याचा अधिक लाभ शेतकऱ्यांनाच होईल. या मागणीसाठी आम्ही केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना निवेदन दिले आहे. बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा कांदा उत्पादक देश असून यावर्षी बांगलादेशात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. त्यामुळे येथील कांदा स्थानिक बाजारपेठेत टिकला. परिणामी भारतातील कांद्याची गरज बांगलादेशला सध्या नाही. मात्र तेथील कांदा अंतिम टप्प्यात असून ऑगस्टमध्ये भारतातील कांद्याची त्यांना गरज भासेल तरच पाकिस्तान, चीनच्या कांद्याला टक्कर तज्ज्ञांच्या मते विशेषतः जेव्हा देशांतर्गत पुरवठ्यात वाढ होण्याची शक्यता असेल तेव्हा आपण पाकिस्तान आणि चीनसारखे इतर प्रमुख कांदा निर्यातदार देशांकडून होणाऱ्या तीव्र स्पर्धेचा देखील विचार केला पाहिजे. या दोन्ही देशात यावर्षी मोठ्या प्रमाणात कांदा पीक आहे. हे देश आधी खूप कमी दराने कांद्याचा पुरवठा करीत असल्याने भारतीय निर्यातदारांना सरकारचा मजबूत पाठिंबा प्रोत्साहन राशी 5% केला तर मिळेल. त्यामुळे आपण चीन व पाकिस्तानच्या कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात टक्कर देऊ शकतो. तर मित्रांनो तुम्ही हे समजून घेतलं असेल तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर मित्रांनो धन्यवाद.